गटनोंदणी प्रलंबित. राष्ट्रवादीचे नेते उद्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार. सत्ता स्थापनेबाबत पालकमंत्र्यांची आज सहयोगी पक्षाशी चर्चा. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या गटनोंदणीचा प्रश्न अद्यापही निघालेला नाही. तांत्रिक कारणांमुळे गटनोंदणीची प्रक्रिया प्रलंबित राहिल्याने पक्षाचे स्थानिक नेते सोमवारी पुन्हा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची भेट घेणार आहेत. प्रस्तावातील त्रुटी दूर करून गटनोंदणी तसेच गटनेत्याच्या मान्यतेबाबत पक्षातील नेत्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक होऊन गटनेता आणि इतर पदांची निवड करण्यात आली असली तरी त्याची अधिकृत नोंद अद्याप प्रशासनाकडे झालेली नाही. यापूर्वी पक्षाचे नेते 2 वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते, मात्र अर्जातील तांत्रिक त्रुटीमुळे प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. शुक्रवारी 2 सदस्यांच्या नावातील तांत्रिक चूक प्रशासनाने निदर्शनास आणल्याचे समजत आहे. दरम्यान या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष माजी आमदार विलासराव जगताप यांनी शुक्रवारी प्रशासनावर टीका केली. जिल्हा प्रशासन हे कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असून आमची गटनोंदणी होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील रविवारी सांगली दौऱ्यावर येत आहेत, त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांचे विविध नियोजित कार्यक्रम झाल्यानंतर ते भाजप आणि सहयोगी पक्षांच्या नेत्यांसोबत जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 6 सदस्य निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेसाठी या सदस्यांची भूमिका महत्त्वाची आहे. सदस्यांच्या पाठिंब्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील जिल्ह्यातील अनेक नेते महायुतीसोबत जाण्यास तयार नाहीत अशी चर्चा आहे. त्यामुळे या सदस्यांचा पाठिंबा मिळवणे हे भाजपसमोर मोठे आव्हान मानले जाते आहे. शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नसल्याने राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झालेली आहेत. काही दिवसात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.